जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी जयंत सावंत तुम्हा सर्वांचं आपल्या द्रोणाचार्य एज्युकेशन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करत आहोत। आज आपण जिओग्राफीचे सेशन स्टार्ट करत आहोत। या सेशन्समध्ये आपण महाराष्ट्राचा, भारताचा भूगोल आणि थोडाफार जो कंबाईन आणि ज्या अदर्स लाईक आरटीओ इन्स्पेक्टर किंवा डिपार्टमेंटल PSI या एक्झाम्सचा जो इम्पॉर्टंट पार्ट आहे त्यातली थोडीफार फिजिकल जिओग्राफी म्हणजे ज्याला म्हणतो आपण प्राकृतिक भूगोल हाही पार्ट्स बघणार आहे। तर आज आपण स्टार्ट करत आहे की महाराष्ट्राचा भूगोल। महाराष्ट्राच्या भूगोलमधला फर्स्ट चॅप्टर महाराष्ट्राचे स्थान विस्तार ह्या संबंधित पहिला चॅप्टर आहे, ते आपण आज स्टार्ट करत आहोत। तर वेळ न घालवता आपल्या पहिल्या लेक्चरला स्टार्ट करू। तर महाराष्ट्राचा भूगोल या चॅप्टर्समध्ये आपण सर्वात बघणार पहिला आहे की महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली, महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत, महाराष्ट्र अदर राज्यांबरोबर बाउंड्री कुठे कुठे शेअर करते, कुणाबरोबर करते, महाराष्ट्रातले कोणते जिल्हे बाउंड्री शेअर करतात अदर स्टेट्स बरोबर, हेही आपण सेशन्समध्ये बघणार आहे। तर जर सर्वप्रथम तुम्ही बघितलं तर ह्या आत्ताच्या स्क्रीनवरती ते दिसतंय तुम्हाला, त्याच्यातून एक गोष्टी कळून येईल। वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याकडे एक झोन्स दिसतात, ही जी आत्ताची सध्याची महाराष्ट्राची स्थिती आहे। म्हणजे काय, हे प्रशासकीय विभाग आहेत, समजून घ्या। हा पहिला आहे जो कोकण प्रशासकीय विभाग, दुसरा आहे पुणे प्रशासकीय विभाग, तिसरा आहे नाशिक, चौथा आहे औरंगाबाद, पाचवा आहे अमरावती आणि सहावा आहे नागपूर। हे 6 प्रशासकीय विभाग आहेत आता सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये। आणि महाराष्ट्रामध्ये जर जिल्ह्यांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहेत आता टोटल 36 जिल्हे आहेत। पण हे जिल्हे कसे तयार झाले किंवा महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे। तर आपण आता ते पार्ट सर्वप्रथम बघूया की महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली। तुम्हाला आता स्क्रीनवरती एक दिसतो आहे, एक मॅप दिसतो आहे आणि 2 नावं दिसत आहेत। त्या नावानुसार आपल्याला काय कळतं, महाराष्ट्राची निर्मिती होताना महाराष्ट्र हा काही पार्ट्स मध्ये डिवाइड होता। आता सध्या जो महाराष्ट्र दिसतो तो पहिला होता का तसा, तर नाही। तर कसा होता ते आपण पाहू। तर पहिल्या सेशन्समध्ये पहिल्या मॅपमध्ये आपल्याला काय दिसतोय, मुंबई इलाका म्हणून 1911 मध्ये होता। या मुंबई इलाक्यामध्ये काय काय होते बघून घ्या। संपूर्ण त्यावेळी आत्ताचा जो गुजरात आहे तो, त्याच्यानंतर आत्ताच्या पाकिस्तानमध्ये असणारा जो सिंध प्रांत आहे तोही या मुंबई इलाक्यामध्ये होता। त्याच्यानंतर आपली कोकण किनारपट्टी किंवा कोकण प्रशासकीय विभाग तो आहे, संपूर्ण खानदेश आहे आणि त्याच्यानंतरचा संपूर्ण आपला आत्ताच असलेला पश्चिम महाराष्ट्र। पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोण, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, ठीक आहे। आणि खालचं कर्नाटक मधलं म्हैसूर संस्थान, हे सर्व मिळून काय झालं होतं 1911 मध्ये होता मुंबई इलाका, ठीक आहे। मग हे पण प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, मुंबई इलाक्यामध्ये कोणते कोणते प्रांत होते बघा। 11 नंतर काय झालं आहे, 1941 मध्ये मुंबई प्रांत असं नाव बदललं, म्हणजे मुंबई इलाकाचा जो 1911 ला होता त्याचं नाव बदलून काय झालेलं आहे, मुंबई प्रांत। आता याच्यामध्ये काय झालंय, फक्त एक चेंज झालेला आहे। काय होतं बघा, मुंबई इलाक्यामध्ये जो सिंध प्रांत होता, ह्या मुंबई प्रांतामध्ये जो सिंध प्रांत आहे हा निघून गेलेला आहे। म्हणजे ह्या मुंबई प्रांतामध्ये काय होतं, जो संपूर्ण गुजरात आहे तसा होता, म्हैसूर संस्थान होतं, कोकण प्रशासकीय विभाग होता, खानदेश होता आणि आपला पश्चिम महाराष्ट्र, हे सर्व मिळून काय झालं होतं 1941 मध्ये मुंबई प्रांत, ठीक आहे। थोडं आपण डिटेलमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला अजून एक मॅप वाईज सांगण्याचा प्रयत्न करतो बघा। मुंबई इलाका हा जो झोन आहे त्याला म्हणतात मुंबई इलाका। त्याच्यानंतर आपल्याला एक गोष्ट कळते, मुंबई प्रांत बघा, ह्या साईडला तुम्हाला पाकिस्तान मधला सिंध प्रांत दिसतोय, पण ह्याच मॅपमध्ये जर बघितलं मुंबई प्रांतमध्ये तुम्हाला सिंध प्रांत दिसत नाही। म्हणजे 1911 आणि 1941 म्हणजे मुंबई इलाका आणि मुंबई प्रांतमध्ये यात फरक काय, तर फक्त सिंध प्रांत 1911 ला निघून गेलेला आहे बघा। 11 इलाका प्रांत 1941, त्याच्यानंतर डायरेक्ट 10 वर्षानंतर जो जो मुंबई प्रांत होता आहे तसाच तो प्रांत आहे, फक्त त्याच्यामध्ये काय झालं आहे, नावामध्ये बदल झालेला आहे, ठीक आहे। म्हणजे जो मुंबई प्रांत 1941 ला होता, 10 वर्षानंतर म्हणजे कधी 1951 मध्ये काय झाले, नावं चेंज झालेली आहेत, लक्षात घ्या। मुंबई हा जो दिसतोय झोन किंवा प्रांत म्हणू शकता तो आहे तसा होता। त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे तो आहे सौराष्ट्र आणि कच्छ राज्य। म्हणजे जो गुजरात हा पूर्ण होता त्याचे फक्त नाव 2 ऍड करण्यात आले किंवा 2 सेपरेट करण्यात आले, कच्छ आणि सौराष्ट्र आणि मुंबई असं हे त्यांचं नाव देण्यात आलं होतं कधी
1951ला 1941 मध्ये असलेल्या प्रांत आणि 1951 मध्ये असलेला मुंबई सौराष्ट्र कच्छ राज्य, याच्यामध्ये काय फरक आहे का जागेमध्ये? तर काही नाही, एरियामध्ये आहे तसंच आहे. फक्त काय बदल झालेला आहे? तर फक्त नावामध्ये बदल झालेला आहे. 51 नंतर जर बघाल तर काय झालेलं आहे? द्विभाषिक राज्य तयार झालंय 1956. द्विभाषिक का? तर 1948 पासून जी मागणी होती आंध्र प्रदेश राज्याची किंवा आंध्र प्रदेश त्यावेळीच असलेल्या तेलुगू लोकांची मागणी होती की आमचं एक सेपरेट राज्य असावं, भाषेवर आधारित एक राज्य असावं. मग आपल्या भारतामध्ये भाषेवर आधारित असणारं पहिलं राज्य तयार झालं म्हणजे ते आंध्र प्रदेश. त्याच्याच नंतर संपूर्ण राज्यांनी मागणी चालू केली की आमचं ही भाषेवर आधारित एक राज्य असावं. मग तेव्हा सुद्धा महाराष्ट्राची मागणी होती, पण महाराष्ट्र गुजरातची मागणी न मान्य करता द्विभाषिक नावाचं एक राज्य तयार केलं. द्विभाषिकचा अर्थ काय होतो? दोन भाषा जिथे बोलल्या जातात अशा भाषेचं असलेलं एक राज्य. ठीक आहे, ते कोणतं? म्हणजे गुजरातमध्ये गुजराती भाषा आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा. आता लक्षात घ्या, जर तुम्ही 51 आणि 56 मध्ये जर बघाल काय फरक आहे, इथे ऍड झालेला आहे जो संपूर्ण मराठवाडा, ठीक आहे, संपूर्ण विदर्भ, हे सगळे पार्ट ऍड झालेले आहेत. इवन जो खालचा आपला दिसतोय कुठला म्हैसूर संस्थान, तोही 1956 मध्ये महाराष्ट्रामध्ये होता. ठीक आहे, म्हणजे काय झालेलं आहे? द्विभाषिक राज्यामध्ये काय काय झालं? गुजरात हा एक राज्य आहे, जो आत्ताचा संपूर्ण महाराष्ट्र आहे तो तर आहेच आहे. त्याच्यामध्ये काय ऍड झालं? मराठवाडा, विदर्भ आणि खालचा म्हैसूर संस्थान, हे सगळे मिळून द्विभाषिक. द्विभाषिकचा अर्थ दोन भाषा जिथे बोलल्या जातात अशा, जसं की मराठी आणि गुजराती. पण 1956 नंतर 1960 पर्यंत अशा काय मुवमेंट्स होत गेल्या, मराठी भाषिक लोकांचं एक राज्य असावं. कारण भाषेवरती राज्य होण्याची मुवमेंट्स ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेली. मग त्याच नंतर 1960ला महाराष्ट्र म्हणजे जो आत्ताचा महाराष्ट्र ही त्याची निर्मिती झाली. मराठी भाषिक बोलणार म्हणजे मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचं एक राज्य, ज्याचं नाव होतं महाराष्ट्र. ज्याच्यामध्ये आता जो संपूर्ण दिसतोय, आपण कोकण बघतो, पश्चिम महाराष्ट्र बघतो, मराठवाडा म्हणतो आणि विदर्भ, हे सगळे मिळून जो तयार झालाय त्याचंच नाव काय आहे? महाराष्ट्र. कधी तयार झालेला आहे? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. ठीक आहे. मग तेव्हाचा महाराष्ट्र कसा होता? तर तेव्हाचा महाराष्ट्र असा दिसत होता बघा. तेव्हा जसं मगाशी पण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, महाराष्ट्राची सध्या स्थिती महाराष्ट्र कसा आहे? 6 प्रशासकीय विभाग आणि 36 जिल्हे आहेत. पण 1960ला महाराष्ट्र कसा होता हा जर आपण प्रश्न आला तर कसा होता बघा. आता तुम्हाला एक दिसून येते बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बघू की प्रशासकीय विभाग किती आहेत. हा येलो कलर मध्ये, पिवळ्या कलर मध्ये दिसतोय तो होता आपण कोकण प्रशासकीय विभाग. त्याच्यानंतर हा तुमचा पिंक कलर मध्ये दिसतोय त्याला पुणे प्रशासकीय विभाग म्हणतात बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर औरंगाबाद, ज्याला आपण मराठवाडा प्रशासकीय विभाग, आणि संपूर्ण विदर्भ मिळून असे 4 प्रशासकीय विभाग होते. ठीक आहे. आणि जिल्हे किती होते? तर 26 जिल्हे होते. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला काय कळतंय, 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते आणि 2025 रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? 36. तर महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची संख्या किती वाढली? 10 जिल्ह्यांची संख्या वाढलेली आहे. ठीक आहे. म्हणजे महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून सद्यस्थितीपर्यंत महाराष्ट्राचे जिल्हे किती आहेत? तर 36, 10 ने वाढलेले आहेत. आत्ताच रिसेंटली पण प्रश्न विचारला होता MPSC मध्ये की महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये तालुके किती होते? तर ते किती तालुके होते? 229 तालुके होते बरं का. आता महाराष्ट्राची जेव्हा स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रामधील काही राज्यांची नावं बदलली. जसं बघा 1960ला जो आजचा चंद्रपूर त्याचं नाव चांदा होतं, ते कधी बदललं गेलेलं आहे? 1963ला. रायगड जो आहे, रायगड, त्या रायगडचं नाव पहिलं काय होतं? कुलाबा होतं. कधी ते चेंज झालेलं आहे? 1 मे 1981 रोजी नाव चेंज रायगडचं, कुलाबाचं चेंज होऊन रायगड झालेलं. पहिलं रायगडचं नाव काय होतं? कुलाबा होतं. ठीक आहे. मग आपल्याला काय कळतं? आपण या स्लाइड्स मध्ये आपल्याला काय कळतंय? महाराष्ट्रामध्ये असलेले तेव्हाचे प्रशासकीय विभाग. मी मगाशी सांगितलं 4 प्रशासकीय विभाग आहेत: कोकण, पुणे, नागपूर, औरंगाबाद. तर कोकणात किती जिल्हे होते? 4. कोणते कोणते? मुंबई शहर, ठाणे, रायगड, रत्नागिरी. ठीक आहे. 9 प्रशासकीय विभाग. रायगडचं नाव कुलाबा होतं बरं का, ते परत सांगतो. पुण्यामध्ये किती होते? 9 प्रशासकीय विभाग होते, 9 जिल्हे होते. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, हे सगळे मिळून पुणे प्रशासकीय विभाग होते 1960 रोजी.
ठीक आहे. त्याच्यानंतर नागपूरमध्ये सुद्धा 9 जिल्हे होते. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, अमरावती आत्ताच आहे बरं का, मी परत सांगतोय, तेव्हा ही जिल्हे नव्हते. हा, औरंगाबाद मधले 5 जिल्हे, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड असे तेव्हा सध्या त्या स्थितीमध्ये 1960 रोजी 4 प्रशासकीय विभाग होते. तेव्हा किती जिल्हे होते? 26 जिल्हे होते, 229 तालुके होते आणि 289 शहरे होती आणि 3577 एवढे खेडी होतात. ठीक आहे. आणि आज किंवा जसं म्हणू शकता 2014 का लिहिलेलं आहे? कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आता लेटेस्ट मध्ये जर कुठला जिल्हा तयार झाला आहे त्याचं नाव आहे पालघर. कधी? 2014, म्हणून त्याचं टायटल दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य 2014. आज महाराष्ट्र जर बघाल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते बघा, आता किती प्रशासकीय विभाग आहेत? हा एक झाला जो कोकण होता तो. त्याच्यानंतर जो पुणे होता, लक्षात घ्या, म्हणजे पुण्यामध्ये पुणे पण होता आणि वरचं नाशिक वगैरे पण ते होते, ते सेपरेट झालेले. आता नाशिक हा सेपरेट झालेला आहे. नाशिक म्हणजे किती नंबरचा झाला? नाशिक 3रा झालेला आहे जो प्रशासकीय विभाग आहे. औरंगाबाद आहे तसाच होता. त्याच्याच नंतर जो नागपूर प्रशासकीय विभाग होता त्याचं विभाजन करून 2 प्रशासकीय विभाग झालेत, म्हणजे पहिला आहे अमरावती आणि दुसरा आहे म्हणजे नागपूर. मग सद्यस्थितीमध्ये किती आहेत महाराष्ट्रामधील प्रशासकीय विभाग? तर 6 आहेत. ठीक आहे. जर महाराष्ट्राचा विस्ताराचा विचार केला, म्हणजे ज्याला आपण लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड, रेखांश आणि अक्षांश असं म्हणतो. आता रेखांश आणि अक्षांश म्हणजे काय? आपल्या पृथ्वीवरती ज्या आडव्या आणि उभ्या काल्पनिक रेषा आहेत त्यांना रेखांश किंवा अक्षांश असे म्हणतो. ठीक आहे. रेखांश म्हणजे काय? पृथ्वीवरती असणाऱ्या उभ्या काल्पनिक रेषा, आणि अक्षांश म्हणजे काय? पृथ्वीवरती असणाऱ्या आडव्या काल्पनिक रेषा. इंग्लिशमध्ये जर सांगायचं गेलं तर लॅटिट्यूड म्हणजे काय? हॉरिझॉन्टल लाईन, आणि लॉन्जिट्यूड म्हणजे काय? व्हर्टिकल लाईन्स. ओके, ऑल दीज लाईन्स आर द इमॅजिनरी. ह्या लाईन दिसतात का आपल्याला? नाही, या लाईन्स इमॅजिनरी लाईन्स आहेत. पण याच्यातून काय भेटतं? तर आपल्याला लोकेशन्स भेटतं, ते लक्षात घ्या. जसं की महाराष्ट्राचा जर विस्तार केला, प्रश्न ह्याच्यावरती सुद्धा आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचा कुठून चालू होतोय? ज्याला आपण अक्षांश म्हणतो. कुठून होतोय? आता हे रीड कसं करायचं ते पण इम्पॉर्टंट आहे बरं का. 15 डिग्री 37 मिनिट उत्तर अक्षांश ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षांश एवढा महाराष्ट्राचा विस्तार आहे, जो की हॉरिझॉन्टल आहे, ज्याला आपण म्हणतो अक्षांश आहे. रेखांशचा विचार केला तर कुठून सुरू होतोय? 72 डिग्री 36 मिनिट पूर्व अक्षांश ते 80 डिग्री 54 मिनिट पूर्व अक्षांश एवढा महाराष्ट्राचा विस्तार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचं उत्तर दक्षिण जर लांबी विचार केला गेला तर उत्तर दक्षिण किती आहे? महाराष्ट्र 700 किलोमीटर. उत्तर दक्षिण म्हणजे कुठे? उत्तरेकडून दक्षिणेकडून महाराष्ट्राचा विस्तार किती आहे? 700 किलोमीटर आहे. पूर्व पश्चिम जर विचार केला तर किती आहे महाराष्ट्र? 800 किलोमीटर आहे बरं का. ठीक आहे. तर त्याच्यामुळे खूप वेळा हा पोरांचा प्रश्न असतो की सर, जर महाराष्ट्राचा कोस्टल समुद्र किनारपट्टीचा विचार केला तर ते 720 आहे बरं का. मग ते 720च असेल तर 720 नाहीये. उत्तर दक्षिण किती आहे? महाराष्ट्र 700 किलोमीटर आहे. ठीक आहे. तेच आपण पॉइंट्स तुम्हाला म्हणजे पॉइंट्स मध्ये लिहून दिलेले आहेत. स्थान, विस्तार, आणि खालचा पॉइंट म्हणजे महत्वाचा त्याचा आहे क्षेत्रफळ. महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाचा विचार केला तर आपल्या भारताच्या क्षेत्रफळापैकी किंवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचा 3रा नंबर लागतो. सगळ्यात जास्त क्षेत्रफळ कुणाचं आहे? तर राजस्थानचं. किती आहे? तर राजस्थानचं क्षेत्रफळ 3,42,239 चौरस किलोमीटर आहे बरं का. हे चौरस किलोमीटर आहे. क्षेत्रफळानुसार राजस्थानचा पहिला नंबर लागतो. 2रा नंबरला कोण येतं? तर मध्य प्रदेश. त्याचं किती येतं? 3,08,313 किलोमीटर हा 2रा नंबर लागतो. आणि महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने? 3रा. किती आहे महाराष्ट्र क्षेत्रफळ? 3,07,713 चौरस किलोमीटर. आता एक गोष्ट खूप महत्वाची आहे. MPSC कंबाईन राज्यसेवा किंवा अजून MPSCच्या किंवा म्हणतो सरळ सेवा किंवा डिपार्टमेंटल एक्झाम, तर या सगळ्या एक्झाम्समध्ये हे फॅक्च्युअल जे बेस्ट क्वेश्चन्स आहेत हे प्रश्न विचारतात. MPSCने हाच क्वेश्चन्स खूप वेळा विचारले. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती? ऑप्शनमध्ये दिलेले 3,07,713, 712, 711, 710. आपण 3,07,000 असं काहीतरी राऊंड फिगर लक्षात ठेवतो. पण जेव्हा आपण ग्रुप बी, ग्रुप सी किंवा डिपार्टमेंटल एक्झाम जेव्हा फोकस ठेवतो तेव्हा आपल्याला एक्झॅक्ट फिगर माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713. थोडं महाराष्ट्राचा भारताच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर आपण विचार केला तर कसा आहे तो पण एक पॉईंट बघू. ठीक आहे.
त्याच्यात काय कळतं आपल्याला, भारताचं क्षेत्रफळ किती आहे एकूण, भारताचं क्षेत्रफळ आहे बघा बघा 32,87,469 चौरस किलोमीटर, ठीक आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आपण आताच बघितलं तर 3,07,713 चौरस किलोमीटर. भारताच्या क्षेत्रफळाच्या कम्पेअर महाराष्ट्राचं क्षेत्रफळाचा जर विचार केला तर किती आहे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ, 9.36%. म्हणजे कसं बघा, 32,87,469 चौरस किलोमीटर हे भारताचं क्षेत्रफळ, म्हणजे किती आहे 100%. त्याच्यापैकी भारताच्या 100% क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे 9.36. हा ही एमपीएससीचा आवडता टॉपिक आहे बरं, फिगर, ठीक आहे. प्रश्न हा पण वेळा खूप विचारलेला. त्याच्यानंतर भारताचं एकूण जे समुद्र किनारपट्टी लाभलेली ती किती आहे 7,517. महाराष्ट्राला त्याच्यापैकी किती आहे, महाराष्ट्रात 720 किलोमीटरची समुद्र किनारपट्टी आहे. तर भारताच्या या 100% समुद्र किनारपट्टीपैकी महाराष्ट्राचं किती लागतं, किती शेअर आहे किंवा किती विस्तार आहे याचा जर विचार केला तर किती आहे 9.28% आहे, ठीक आहे. जनगणनेचा जर विचार केला, आता लक्षात घ्या, लेटेस्ट जनगणना कधी झाली 2011ला. अजून जनगणना झालेली आहे का तर नाही. ऍक्च्युली जनगणना 2021ला व्हायला पाहिजे होती, पण 2021ला कोविड असल्यामुळे ते पुढे एक्सटेंड होत आता मोस्ट प्रॉबेबली 2027 पर्यंत जनगणना कंप्लीट व्हायचे चान्सेस आहेत. सरकारकडून अशा किंवा इलेक्शन कमिशन कडून अशा गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत, ठीक आहे. तर 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती आहे 121 कोटी समथिंग काहीतरी आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती तेव्हा 2011च्या कम्पेअर बरं का, किती 11 कोटी होती. म्हणजे ही 121 कोटी कधी होती 2011ला, महाराष्ट्राची किती आहे 11. आता ह्याचा कम्पेअर ह्याच्याशी जेव्हा करतो तेव्हा आपल्याला काय कळतो 9.28%. भारताच्या 100% लोकसंख्येपैकी महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे 9.28% एवढीच लोकसंख्या आहे, ठीक आहे. त्याच्याच बरोबर जर विचार करा तर सगळ्यात जास्त लोकसंख्या कुठल्या राज्यात आहे तर ती आहे युपी मध्ये, ती किती 16.50. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचं जर कुठलं राज्य असेल ज्याच्यात सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे ते म्हणजे आहे आपलं महाराष्ट्राचं, त्याचा नंबर दुसरा लागतो, ठीक आहे. आता अजून ह्याचा एक नवीन पॉइंट सांगतो की आता लेटेस्टली मागच्या 2 महिन्यापूर्वीच एक आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणू शकत नाही, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने ना एक समुद्र किनारपट्टी मोजलेली. आज आपल्याला जसं कळतं महाराष्ट्राची समुद्र किनारपट्टी 720 किलोमीटरची आहे. ही कधी केली माहिती तुम्हाला 1970च्या दशकात केलेली, 1970ला. पण आज महाराष्ट्राची समुद्र किनारपट्टी वाढली आहे का तर वाढलेली आहे. जर तुम्ही बघा भारताची समुद्र किनारपट्टी इतकी ते 7,516.7 येते. ऍक्च्युली ते राऊंड फिगर पकडून आपण 7,517 पकडतो. पण आत्ताच्या या नवीन पद्धतीनुसार भारताची समुद्र किनारपट्टी किती झाली 11,098. म्हणजे कितीने वाढली तर ऑलमोस्ट 3,500 किलोमीटरनी भारताची समुद्र किनारपट्टी वाढलेली आहे, ठीक आहे. ती कशामुळे वाढलेली आहे, पहिलं कसं करायचे मेजर, एक टेप टू टेप म्हणजे एक स्ट्रेट वे मध्ये मेजर करायचे. पण आता टेक्नॉलॉजी झालेली, तेव्हा टेक्नॉलॉजी होते का तर नव्हते. सो टेक्नॉलॉजी नसल्यामुळे एक्झॅक्ट फिगर मध्ये मेजर करता आले नाही. पण आता आपल्याकडे टेक्नॉलॉजी, सो विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी आपल्याला आता क्लिअर कळतं, नियर अबाउट अप्रॉक्स सांगतो तुम्हाला 99% पर्यंत आता आपल्याकडे अप्रॉक्सिमली भारताची समुद्र किनारपट्टी किती आहे 11,098 किलोमीटर एवढी भारताची काय समुद्र किनारपट्टी आहे, ठीक आहे. आणि त्याचा जर विचार केला आपल्या महाराष्ट्राची किती किनारपट्टी झालेली 877.97 म्हणजे किती ऑलमोस्ट एक 868 किलोमीटर एवढी झाली. म्हणजे पहिली किती होती 720. बघा बरं का, हे किती आहे आता ऑलमोस्ट आपण पकडू 878 आहे आणि पहिली किती होती 720. ह्याला जर सबट्रॅक्ट केलं तर किती ऑलमोस्ट 158 किलोमीटर एवढी लांबी वाढलेली महाराष्ट्राची समुद्र किनारपट्टी. आता तुम्ही म्हणाल ह्याचा फायदा काय, खूप सारा फायदा आहे. ह्याच्यातून आपल्या भारताला किंवा महाराष्ट्राला समुद्र किनारपट्टीचा विस्तार किंवा समुद्र किनारपट्टीचा वापर करून एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये खूप साऱ्या गोष्टी करू शकतो आपण टुरिझम कसे वाढतील, अजून कोणत्या डेव्हलपमेंट करू शकतो, ह्याचा बेनिफिट ह्या कोस्टल रिजन्स मध्ये भेटू शकतो, ठीक आहे. तर आता रिसेंटली जर डेटानुसार स्टेट वाईज सगळ्यांची काय दिली आपण किनारपट्टी दिलेली आहे. हे सगळे तुम्हाला एक PDF फॉर्मॅट मध्ये आपल्या बायोच्या लिंक मध्ये भेटणारच आहे. सो डोंट वरी, ठीक आहे.
अजून एक गोष्ट, जो 2011ची जनगणना झाली त्याच्या रिगार्डिंग आपण काही पॉइंट्स बघूया जे फॅक्च्युअल बेस्ड क्वेश्चन्स आहेत. जर भारताचा जर विचार केला जनगणनेनुसार राज्यातील आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 5,08,18,269 एवढी इतकी लोकसंख्या कशी होती शहरी भागात. म्हणजे काय, ज्याला नागरी भागात राहणारी लोकसंख्या लक्षात घ्या. म्हणजे किती लक्षात घ्या, या 11 कोटी पैकी किती ऑलमोस्ट 5.8 करोड लोक कोण आहेत, हे शहरी भागात राहणारी होती 2011च्या सेन्सेक्स नुसार. ते किती टक्के, 42.22% भारताच्या लोकसंख्येपैकी. ठीक आहे, म्हणजे सॉरी महाराष्ट्राच्या 42.22% लोकसंख्या काय आहे, ही शहरी लोकसंख्या आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये 6,40,930 एवढी खेडी होती. आणि त्याच वेळी महाराष्ट्रात किती होती, 43,765. लक्षात घ्या, एवढी महाराष्ट्रात खेडी होती. पण जेव्हा 1960ला महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा किती होती, 3,577. आणि 2011ला झाली तेव्हा किती, 43,000. बघा एवढ्याने वाढलेली महाराष्ट्रामध्ये. म्हणजे 60 पासनं 2011 पर्यंत महाराष्ट्राची संख्या म्हणजे खेड्यांची संख्या ही किती पटीने वाढलेली बघा. ठीक आहे, आता जर राजकीय विस्तार बघायला गेले किंवा पॉलिटिकली मॅप बघायला गेला तर आपल्याला 2-3 गोष्टी कळतात. काय बघा, सगळ्यात पहिल्यांदा काय कळतं आपल्याला की महाराष्ट्र जर प्रॉपर मॅप बघितलं तर महाराष्ट्र काही राज्यांना बाउंड्री शेअर करतो. जसं की गुजरात हे राज्य आहे, दादरा नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहे, मध्य प्रदेश हा पण काय आहे, हे राज्य आहे, छत्तीसगड या राज्याशी, तेलंगणा या राज्याशी, कर्नाटक या राज्याशी आणि गोवा या राज्यांशी काय करते महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातील काही जिल्हे बाउंड्री शेअर करतात, ज्याला आपण म्हणतो भूसीमा शेअर केला जातो. कोणत्या कोणत्या त्या बघू आपण. जसं की आपण गुजरातचा जर विचार केला, गुजरातवर कोण कोण बाउंड्री शेअर करतं, नंदुरबार, धुळे, नाशिक आणि पालघर. म्हणजे गुजरात बरोबर किती जिल्हे बाउंड्री शेअर करतात, तर 4 जिल्हे बाउंड्री शेअर करतात. जर दादरा नगर हवेलीचा जर विचार केला, म्हणजे या केंद्रशासित प्रदेशाचा जर विचार केला तर किती आहेत, फक्त एक, दॅट इज पालघर. ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपण मध्य प्रदेशचा जर विचार केला, मध्य प्रदेश बरोबर कोण आहे बघा, नंदुरबार, धुळे म्हणजे 1, 2 नंबर धुळे, जळगाव 3, त्याच्यानंतर बुलढाणा 4, अमरावती 5, नागपूर 6, भंडारा 7 आणि गोंदिया 8. म्हणजे मध्य प्रदेश बरोबर किती करतात ते जिल्हे बाउंड्री शेअर, 8. हा प्रश्न विचारतात बरं का, खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. आपण गुजरात बरोबर 4, मध्य प्रदेश बरोबर 8. त्याच्यानंतर आपल्याला काय कळतंय, छत्तीसगड मध्ये बघू, छत्तीसगड वर कोण करतं, हा गोंदिया 1 आणि गडचिरोली 1. अशा टोटल 2 बाउंड्री शेअर करते कोण, छत्तीसगड. म्हणजे महाराष्ट्रातले 2 जिल्हे बाउंड्री शेअर करतात. जर आपण तेलंगणाचा जर विचार केला तर तेलंगणा बरोबर कोण करते बघू, तेलंगणा बरोबर हा एक गडचिरोली, दुसरा आहे चंद्रपूर, तिसरा आहे यवतमाळ आणि चौथा आहे नांदेड. म्हणजे किती, 4 जिल्हे बाउंड्री शेअर करतात. लक्षात घ्या, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली. आणि जर सोलापूरचा जर विचार केला तर सोलापूर कोण कोण आहे बघा, एक नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा 7 जिल्ह्यांची सीमा लागते कर्नाटकला. आणि गोव्याचा जर विचार केला, गोव्याला एकच लागते, दॅट इज सिंधुदुर्ग. मग हेच प्रश्न आपल्याला स्टेटमेंटमध्ये विचारले जातात, म्हणजे वाक्यामध्ये विचारले. खालील विधानांचा विचार करा. कर्नाटक या राज्याबरोबर महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा लागते. आता तुम्ही पाठ करत बसणार आहे का, तर नाही, लक्षात पाहिजे मॅप. बघा किती लागतात, 7. मी तुम्हाला आता काय बोललो, 8. मग असा प्रश्न विचारलेला म्हणजे 4 स्टेटमेंट दिले जातील आणि सांगितलं जाईल वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत किंवा कोणते विधान अयोग्य नाहीत. म्हणजेच काय, अयोग्य नाहीत म्हणजे चुकीचे नाहीत, म्हणजे बरोबर कोणते. ठीक आहे, सो अशाही पॉइंटनी आपण थोडा अप्रोच बघायचा. मी मगाशी जे सांगितलं तुम्हाला तेच थोडं आपण डिटेलमध्ये लिहिले, लक्षात घ्या. जसं की गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा आणि दादरा नगर हवेली. ठीक आहे, यांचे आपण कुठले कुठले बाउंड्री शेअर करतो ते लिहिले. त्याच्याच बरोबर जर बघाल असे काही जिल्हे जे एकापेक्षा जास्त राज्यांशी बाउंड्री शेअर करतात. जसं की नंदुरबार बघतोय गुजरात आणि मध्य प्रदेशाबरोबर बाउंड्री शेअर करतो, धुळे बघतोय गुजरात आणि मध्य प्रदेश बरोबर बाउंड्री करतो, गोंदिया बघताय मध्य प्रदेश आणि छत्तीसगड बरोबर, गडचिरोली छत्तीसगड आणि तेलंगणा, नांदेड तेलंगणा कर्नाटक, सिंधुदुर्ग गोवा कर्नाटक, पालघर दादरा नगर हवेली गुजरात. पाहिजे असेल तर एकदा मॅप पण बघून घ्याल, तुम्हाला अजून कळेल.
ठीक आहे, जसं की आत्ताच बोललो सिंधुदुर्ग, गोवा आणि कर्नाटक बरोबर, नांदेड कर्नाटक आणि तेलंगणा, गडचिरोली तेलंगणा आणि छत्तीसगड, गोंदिया छत्तीसगड आणि मध्य प्रदेश. त्याच्यानंतर बघा धुळे आणि नंदुरबार गुजरात बरोबर आणि मध्य प्रदेशवर बाउंड्री शेअर करतो. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो कुठला, हा एवढेच हे बाउंड्री शेअर करणारे जिल्हे. हा सॉरी, पालघर एक आहे बरं का, माझ्या लक्षात नाही आलं. हा पालघर हा दादर नगर हवेलीला पण आहे आणि गुजरातला पण आहे. त्याच्यानंतर बघाल तर महाराष्ट्रामध्ये मी जसं म्हटलं 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते, 26 जिल्हे होते. आणि सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत तर 36 जिल्हे, म्हणजे 10 जिल्हे वाढलेत महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर. ते कधी कोणते झालेत ते आपण आता बघूया. तर महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत, 26. त्याच्यानंतर कधी झालेत ते आपण आता सध्या बघू. काय बघा इथं तारीख आहे 1 मे 1981 या रोजी ह्या रत्नागिरी जिल्ह्यातून नवीन जिल्हा तयार झाला, त्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. आणि त्याच दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातून एक नवीन जिल्हा तयार झाला, त्याचं नाव आहे जालना. म्हणजे या 1 मे 1981 रोजी जेव्हा AR अंतुले हे काय होते मुख्यमंत्री असताना दोन जिल्ह्यांची निर्मिती तयार झालेली आहे, रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग, औरंगाबाद मधून जालना. त्याच्याच नंतर काही दिवसानंतर म्हणजे किती ऑलमोस्ट 1 वर्षानंतर 16 ऑगस्ट 1982 रोजी उस्मानाबाद मधून नवीन जिल्हा झाला, त्याचं नाव आहे लातूर. आणि म्हणजे त्याच्याच 10 दिवसानंतर 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर मधून नवीन जिल्हा तयार झाला, त्याचं नाव आहे गडचिरोली. या 82 ला कोण झाले, उस्मानाबादमधून लातूर झाला आणि चंद्रपूर मधून गडचिरोली जिल्हा. ठीक आहे, म्हणजे असे 2 आणि 2 4 जिल्हे झाले. लक्षात घ्या 81 ला 2, 82 ला 2, 4 डायरेक्ट 90 ला यायचं. ठीक आहे, 4 ऑक्टोबर 1990 मुंबई शहर मधून नवीन जिल्हा तयार झाला, ज्याचं नाव आहे मुंबई उपनगर. तेव्हा कोण होते मुख्यमंत्री 1990 ला, शरद पवार. ठीक आहे, आणि 1982च्या वेळी कोण होते मुख्यमंत्री तर बाळासाहेब सावंत हे होते. ठीक आहे, तर 90 नंतर आपल्याला काय कळतंय 98 बघा 1 जुलै 1998 रोजी सुद्धा 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली. त्याच्यामध्ये काय नंदुरबार झाला, धुळ्यातून नवीन जिल्हा झाला, त्याचं नाव आहे नंदुरबार. अकोल्यातून नवीन जिल्हा झाला, त्याचं नाव काय आहे वाशिम. म्हणजे 98 ला सुद्धा काय आले 2 नवीन जिल्हे तयार झाले. ठीक आहे, मग 98 ला कोण होतं मुख्यमंत्री, मनोहर जोशी होते. आणि 1 मे 1999 रोजी नारायण राणे मुख्यमंत्री असताना अजून 2 जिल्हे तयार झाले, जसं की परभणीमधून हिंगोली झाला आणि भंडाऱ्यामधून गोंदिया जिल्हा तयार झाला. ठीक आहे, म्हणजे बघा काय कळतं आपल्याला 81 ला 2 झाले, 82 ला 2 झाले, ह्या 90 ला 1 झाला, त्याच्यानंतर या 98 ला 2 झाले आणि या 99 ला 2 झाले. ठीक आहे, 99 नंतर कुठला झाला का तर झाला तो म्हणजे एकच, तो शेवटचा ठाण्यातून नवीन जिल्हा झाला पालघर. 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्यातून नवीन जिल्हा तयार झाला, त्याचं नाव आहे पालघर. ठीक आहे, मग तेव्हा कोण मुख्यमंत्री होते तर पृथ्वीराज चव्हाण. ठीक आहे, मे बी हे प्रश्न विचारले जाऊ शकतात प्रत्येक अँगलने आपण बघू. लास्ट अजून एकदा फक्त फास्टली सांगतो मी तुम्हाला. 1 मे 1998 रोजी 1 मे 1981 रोजी 2 जिल्हे झाले, रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग, औरंगाबादमधून जालना. 16 ऑगस्ट 1982 ला कुठला झाला उस्मानाबादमधून लातूर. 26 ऑगस्टला 1982 ला चंद्रपूरमधून गडचिरोली. 82 झाल्यानंतर येणार 90 ला मुंबई शहरमधून मुंबई उपनगर झाला 90 ला. 90 नंतर डायरेक्ट 98 ला यायचं 1 जुलै 1998 धुळ्यातून नंदुरबार झाला, अकोल्यातून वाशिम झाला. त्याच्यानंतर लगेच पुढच्याच वर्षी 1 मे 1999 ला परभणीमधून हिंगोली झाला आणि भंडाऱ्यातून गोंदिया झाला. 99 नंतर डायरेक्ट कुठे यायचं आपण 2014 रोजी. ठीक आहे, कुठला नवीन जिल्हा ठाण्यातून पालघर हा नवीन जिल्हा तयार झालेला आहे. बघा मी मगाशी जे तुम्हाला सांगत होते जिल्हे तारखा दिलेल्या आहेत, कोणता नवीन जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा झालाय आणि कोण कोण मुख्यमंत्री होते हे तेव्हा आपण सांगितले. हे टेबल वाईज तुम्हाला मी पूर्ण PDF हे आपल्या बायोच्या लिंक मध्ये पाठवेल. इवन आपल्या टेलिग्राम चॅनलला पण ह्या मी गोष्टी शेअर करणार आहेत. ठीक आहे, सो डोंट वरी, टेन्शन घेऊ नका, तुमच्यासाठी सगळं चालू आहे. हा, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये असणारे प्रशासकीय विभाग. सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण मगाशीच बघितलं 6 प्रशासकीय विभाग आहेत. ठीक आहे, तर त्याचा जर विचार केला तर कुठले कुठले आहेत बघा, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद.
आता प्रत्येक विभागात किती जिल्हे आहेत, तर जिल्ह्यांची संख्या दिलेली आहे 7, 5, 5, 5, 6, 8. म्हणजे सगळ्यात जास्त कुणाकडे आहेत, तर या औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये जिल्हे ते किती आहेत, 8. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणाकडे आहे, तर कोकणात. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणाकडे, तर नागपूरमध्ये. आणि या तिघांकडे इक्वल आहेत, म्हणजे कुठं, पुणे, नाशिक आणि अमरावती या तिघांकडे इक्वल आहेत 5. ठीक आहे. अजून एक महत्वाचं म्हणजे काय, तालुक्यांची संख्या बघा. सगळ्यात जास्त तालुके कोणाकडे आहेत, तर औरंगाबादमध्ये 76 तालुके. त्याच्यानंतर कोण आहेत, नागपूरमध्ये. त्याच्यानंतर विचार केला तर पुण्यात आहेत, मग आहे अमरावतीमध्ये, मग आहे नाशिकमध्ये. आणि सगळ्यात कमी तालुके कोणाकडे आहेत, कोकणात. हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, कुणाकडे सगळ्यात जास्त जिल्हे आहेत, कुणाकडे जे कमी सर्वात कमी तालुके आहेत. त्याच्यातलाच मधला पार्ट म्हणजे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे क्षेत्रफळ. सगळ्यात मोठं कोण दिसतं आपल्याला, तर औरंगाबाद. लक्षात घ्या, औरंगाबाद जिल्हे पण जास्त आहेत, एरिया पण जास्त आहे, आणि औरंगाबाद काय म्हणतात क्षेत्रफळ पण जास्त आहे. त्याच्यानंतर क्षेत्रफळाचा विचार केला तर 2 नंबरचा म्हणजे कुठला आहे, तर पुणे सगळ्यात मोठा आहे. नाशिक मोठा आहे, नाशिक नंतर पुणे मोठा आहे बरं का. ठीक आहे. आणि प्रत्येक प्रशासकीय विभागावाईज आपण काय केलेलं आहे, जिल्ह्याचं पण सांगितलेलं आहे. जसं की कोकणमध्ये कोण आहे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर. पुण्यामध्ये कोण आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. नाशिकमध्ये कोण आहे, नाशिक, नगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार. अमरावतीमध्ये गेलं तर अमरावती, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ. नागपूरमध्ये गेलं तर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया. जर आपण औरंगाबादचा विचार केला तर औरंगाबाद, बीड, लातूर, परभणी, जालना, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली. हे 8 जिल्हे औरंगाबाद. म्हणजे आपण काय केले, प्रशासकीय विभाग दाखवलेत, विभागावाईज जिल्हे किती आहेत, कोणते कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात किती तालुके आहेत, कोणत्या प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ किती आहे, तेही तुम्हाला सॅग्रिगेट करून ठेवलेलं आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास सोपा व्हावा. ठीक आहे. आता आपण काय प्रश्न आपण बघितलं, हे प्रशासकीय विभाग बघितलं. प्रशासकीय विभागासारखंच अजून एक पार्ट आहे, ज्याला म्हणतो आपण प्रादेशिक विभाग. प्रादेशिक म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये रिजनल नेम, रिजनल भाग. रिजनल म्हणजे काय, समजा जसं आता मी स्वतः सांगली, कोल्हापूर ह्या भागातून येतो, तर मी काय म्हणजे म्हणतात काय, तर म्हणतात पश्चिम महाराष्ट्रात येतो. एखादा व्यक्ती म्हणजे कुठं राहत असेल, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये असेल, तो काय म्हणतो, मी कुठून येतो, तर कोकणातून येतो. एखादा व्यक्ती औरंगाबाद, बीडचा असेल, तर तो सांगतो कुठला, मराठवाड्यातला. ह्याच मला पार्टला म्हणतात प्रादेशिक विभाग. तर महाराष्ट्रामध्ये किती प्रादेशिक विभाग आहेत, तर महाराष्ट्रात प्रादेशिक विभागाचा जर विचार केला तर कोणते कोणते आहेत, एक कोकण देश किंवा आपण म्हणतो पश्चिम महाराष्ट्र, त्याच्यानंतर खानदेश हा तिसरा आहे, मराठवाडा हा चौथा आहे, आणि विदर्भ हा 5वा आहे. असे महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक विभाग किती आहेत, तर 5 प्रशासकीय विभाग प्रादेशिक विभाग आहेत. ठीक आहे. तर एक एक आपण थोडं बघूया. तर महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक विभागाचा लक्षात घ्या, प्रशासकीय आणि प्रादेशिक हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रशासकीय वेगळे असतात आणि प्रादेशिक वेगळे. आता प्रादेशिक मध्ये कोण कोण आहेत, तर बघा, पहिला आहे कोकण प्रशासकीय विभाग, कोकण प्रादेशिक विभाग. म्हणजे त्याचं मुख्यालय कुठे, मुंबईमध्ये. किती क्षेत्रफळ आहे त्याचं, 30,728. किती जिल्ह्यांची संख्या आहे, 7. बघा, कोकण आणि कोकण आणि मराठवाडा हे दोन्ही कसे, तुम्ही प्रशासकीय मध्ये जा किंवा मी प्रादेशिक मध्ये या, ह्या दोघांमधून काही बदल होत नाही. पण तुम्ही पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर हे प्रशासकीय आणि प्रादेशिक मध्ये ह्या चारही प्रशासकीय विभागांमध्ये बदल होतो. ठीक आहे. जसं पुणे प्रशासकीय विभाग किंवा पश्चिम महाराष्ट्र ज्याला म्हणतो, त्याची सगळ्यात 2 नंबरला एरिया वाईज येतो. त्याच्यामध्ये किती जिल्ह्यांची संख्या आहे, 7. तालुक्यांची संख्या किती आहे, 87. खानदेशमध्ये फक्त 3 येतात, कोण कोण, जळगाव, धुळे आणि नंदुरबार. पुण्यामध्ये कोण कोण येतं, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, त्याच्यानंतर नाशिक, नगर, असे सगळे मिळून 7 होतात. लक्षात घ्या. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये कोण, 8. जसा आहे तसा मराठवाड्यातला सगळाच. लक्षात घ्या, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद हे सगळे पकडून कोण येतं, मराठवाड्यात. त्याच्या मराठवाड्यामध्ये किती जिल्ह्यांची संख्या, 8. किती तालुके झाले, 76. सगळ्यात मोठा कोण असेल, तर तो आहे विदर्भ. ठीक आहे. विदर्भ किती, त्याचं एरिया आहे 97,404 चौरस किलोमीटर एवढा आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये जिल्ह्यांची संख्या किती आहेत, 11. ठीक आहे. तालुक्यांची संख्या किती आहेत, 120 तालुके आहेत. लक्षात घ्या, जेव्हा आपण प्रशासकीय दृष्ट्या विचार करतो तर सगळ्यात मोठा कोणता असेल, प्रशासकीय म्हणजे प्रादेशिक दृष्ट्या जेव्हा विचार करतो तर सगळ्यात मोठा कोणता प्रादेशिक विभाग आहे, तर तो आहे नागपूर किंवा विदर्भ म्हणू शकता. ठीक आहे.
जसं आता आपण हे सगळे महाराष्ट्रातले पार्ट्स बघितले, तसाच महाराष्ट्रामध्ये एक नागरी प्रशासन नावाची गोष्ट आहे. ज्याच्यामध्ये आपण म्हणतो महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत किंवा नगर परिषद. आता हे कसे आहेत, कशावरनं ठरवलं तर लोकसंख्येवरती अवलंबून असतं, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे जिथं लोकसंख्या जास्त आहे तिथे महानगरपालिका, म्हणजे त्याचा पण क्रायटेरिया ठरलेला आहे. म्हणजे 1,00,000च्या वरती लोकसंख्या असेल तर तिथं असती महानगरपालिका, 1,00,000पासून 75,000 मग तिथं असेल नगरपालिका, नगर परिषद. मग त्यांचं पण काय केलेले आहेत, वर्गीकरण केलेले आहेत. वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन ज्याला म्हणतो, A, B, C असं म्हणतात. ठीक आहे, त्याच्यात नगरपालिकेनंतर काय येतं, नगर परिषद येतं. ठीक आहे, तर सध्या महाराष्ट्रामध्ये किती महानगरपालिका आहेत हा जर प्रश्न विचारला तर कुठे आहेत महाराष्ट्रामध्ये आता नगरपालिका किती आहेत, 29 महानगरपालिका झाल्या आहेत. सगळ्यात लेटेस्ट महानगरपालिका झाली म्हणजे आपली जालना, मराठवाड्यातली जालना शहर मधली लेटेस्ट मधली काय झालेली आहे, ही महानगरपालिका आहे. सगळ्यात कोणत्या प्रशासक विभागामध्ये सगळ्यात जास्त महानगरपालिका आहेत, कोणत्या प्रशासक विभागामध्ये जास्त आहेत, तर ते बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, कोणता, कोकण. या कोकण किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता मुंबई या प्रशासकीय विभागामध्ये सगळ्यात जास्त महानगर किती आहेत, तर ते 9 आहेत. 9 बघा कुठे कुठे. आपण पालघर जिल्ह्यामध्ये कोण आहेत, तर वसई विरार. मुंबईमध्ये कोणते आहेत, तर मुंबई शहर. पण जेव्हा तुम्ही ठाण्यात जाता, ठाण्यात किती आहेत बघा, भिवंडी, कल्याण डोंबिवली, वीरा भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई. ठीक आहे, म्हणजे किती झाल्या, 1 2 3 4 आणि 5 आणि ठाणे. ठीक आहे, अशा 6 महानगरपालिका झाल्या. इथली एक 7, पनवेल एक 8 आणि मुंबई शहर एक 9. अशा 9 महानगरपालिका कुठे आहेत, मुंबई प्रशासक विभागात. जर पुणे प्रशासक विभागामध्ये बघायला कोण कोण आहेत, पिंपरी चिंचवड पुणे, त्याच्यानंतर सांगली, मिरज, कुपवाड. ठीक आहे, कोल्हापूर शहर आणि कोल्हापूरमधून अजून एक लेटेस्ट झाली म्हणजे इचलकरंजी आणि सोलापूर. म्हणजे किती आहेत, 1 2 3 4 5 आणि 6 महानगरपालिका आहेत पुणे प्रशासक विभाग. जर आपण नाशिकमध्ये बघायला तर कोण आहेत, अहमदनगर, नाशिक, मालेगाव, धुळे आणि जळगाव. म्हणजे किती झालेत, हे 5 झालेत. औरंगाबादचा विचार केला तर औरंगाबाद कोण आहे, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि लातूर. इथे सुद्धा किती झालेत, 5. अमरावती विचार केला, अमरावतीमध्ये अमरावती आणि अकोला हे 2. नागपूरमध्ये विचार केला, नागपूर आणि चंद्रपूर इथे पण सुद्धा किती आहेत, तर 2च काय आहेत, तर महानगरपालिका आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात जास्त महानगरपालिका कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहेत, तर त्या आहेत कोणत्या, मुंबई महानगर किंवा मुंबई प्रशासकीय विभागात आहेत. चल त्याच्यातला नंतरचा मग मी जे तुम्हाला आता सांगितले बघा, आपण प्रशासक विभाग लिहिलेले आहेत आणि याच प्रशासक विभागाच्या शेजारी महानगरपालिकेची संख्या लिहिली आहेत. कोणत्या कोणत्या महानगरपालिका त्याही लिहिलेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या स्थितीत किती आहेत महानगरपालिका, 29 महानगरपालिका आहेत, लक्षात घ्या बरं का. हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला. त्याच्यानंतर नगरपालिका, नगरपंचायत किती आहेत, तर महाराष्ट्रामध्ये सध्या स्थितीमध्ये किती नगरपालिका आहेत, तर 241 आहेत, लक्षात. त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. कशावरून हे वर्गीकरण, सेम सांगतो, महानगरपालिकेचं सुद्धा वर्गीकरण कशावरती, तर लोकसंख्येवरती अवलंबून लोकसंख्येवरती अवलंबून असतं. कशाचं वर्गीकरण, वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन. अ नगरपालिका, ब नगरपालिका, सी नगरपालिका. सेम गोष्ट महानगरपालिकेमध्ये म्हणजे ए म्युन्सिपल कॉर्पोरेशन, बी म्युन्सिपल कॉर्पोरेशन, सी म्युन्सिपल कॉर्पोरेशन, कशा बेसवरती, लोकसंख्येवरती डिपेंड. ठीक आहे, सो सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये किती महानगरपालिका तर 241. कोणत्या रूल्स नुसार, रेग्युलेशन नुसार चालतात, तर यांचा कारभार चालतो महाराष्ट्र नगर परिषद व नगर परिषद नगरपंचायती औद्योगिक अधिनियम 1965. आता मुंबईचा जर विचार केला तर मुंबईचा कधी माहितीये का, मुंबईचा आहे 1800च्या दशकात, 1880 का 1890चा मुंबई महानगरपालिका कायदा त्याच्यानुसार चालतात. ठीक आहे, सर्वाधिक नगरपालिका कुणाकडे आहेत, तर औरंगाबाद प्रशासकीय विभागात. किती आहेत, तर ते 50 आहेत. नगरपंचायतीचा विचार केला तर किती आहेत, 126 नगरपंचायती आहेत. सर्वाधिक नगर परिषद कुणाकडे, तर नागपूर प्रशासकीय विभागात. किती आहेत, 34 आहेत, 34. ठीक आहे, कटक मंडळे,
कटक मंडळे म्हणजे काय, इंग्लिशमध्ये म्हणतो कॅन्टोन्मेंट बोर्ड्स. जिथं आर्मी बेस कॅम्प्स आहेत अशा ठिकाणी जिथं लोक म्हणजे सर्वसामान्य लोकही राहतात अशा एरियाजला म्हटलं जातं कटक मंडळे. लष्करी छावण्याचा प्रदेश याला म्हटलं जातं कटक मंडळे. भारतात किती कटक मंडळ आहेत तर 62 कटक मंडळ आहेत. त्याच्यातले काही म्हणजे किती, महाराष्ट्रात 7 कटक मंडळ आहेत. ठीक आहे, बघा भारतात किती आहेत 62, महाराष्ट्रात किती आहेत 7. कुठे कुठे आहेत, अहमदनगर मध्ये आहे अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड्स, औरंगाबाद मध्ये आहेत औरंगाबाद कॅन्टोन्मेंट, पुणेमध्ये कोण आहेत, पुणे, देहरोड आणि खडकी असे 3 कॅन्टोन्मेंट्स असलेला एकमेव जिल्हा जिथं सगळ्यात जास्त कॅन्टोन्मेंट बेस आहे. ठीक आहे, नागपूरमध्ये नागपूर कामठी, नाशिकमध्ये देवळाली, असे टोटल महाराष्ट्रामध्ये म्हणू शकतो किती 7 कॅन्टोन्मेंट बोर्ड्स आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर जसं नागरी झालं त्याच्यातलंच एक पार्ट म्हणू शकतो आपण ग्रामीण किंवा त्याच्या जसं नागरी प्रशासकीय म्हणून तसं ग्रामीण प्रशासकीय विभाग. तर महाराष्ट्रामध्ये आता सध्या स्थितीमध्ये जो ऍक्ट लागू आहे कुठला बघा, ग्रामीण प्रशासकीय जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत, 36 लक्षात घ्या. पण जिल्हा परिषद किती आहेत, 34. का 34 आहेत, 36 का नाही आहेत, तर 2 असे जिल्हे आहेत जसं की मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, हे यामध्ये 100% शहरीकरण झालेलं आहे. त्याच्यामुळे हे जे 2 जिल्हे आहेत ह्या 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आता नाहीये. ठीक आहे, कुठले कुठले, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, ह्या 2 जिल्ह्यांमध्ये काय आहे, जिल्हा परिषद नसते. बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद, कारण तिथं नागरी प्रशासकीय ॲज वेल ॲज ग्रामीण प्रशासकीय ह्या दोन्ही चालले जातात. लक्षात द्या, 100% शहरीकरण झालेलं आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये. ठीक आहे, हा आता महाराष्ट्राने किती स्तरीय आपण ऍक्सेप्टेबल आहेत तर त्रिस्तरीय सर्वोच्च रचना आपण घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये सर्वोच्च कोण आहेत तर जिल्हा परिषद. लक्षात द्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, आपण असे 3 टायर सिस्टम आपण ऍक्सेप्टेबल आपल्या महाराष्ट्राने ऍक्सेप्ट केले. काही राज्यांमध्ये 2 आहेत, काही राज्यामध्ये 1 पण आहेत. ठीक आहे, ते डिपेंड अपॉन त्यांच्या स्टेट्सवरती. पण महाराष्ट्राने किती घेतले, 3. त्याच्यामध्ये सगळ्यात वरती कोण आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि खाली आहे म्हणजे ग्रामपंचायत. ठीक आहे, तर महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती किती आहेत, 351 पंचायत समिती. ग्रामपंचायती किती आहेत, 27,896. आणि खेड्यांची संख्या किती आहे तर 43,765. एवढी महाराष्ट्रामध्ये खेड्यांची संख्या आहे. ठीक आहे, तर आजचा आपण या सेशन्स मध्ये काय बघितलं, संपूर्ण महाराष्ट्राबद्दलचा विस्तार, म्हणजे महाराष्ट्र काय आहे, कुठे आहे, कसं आहे, महाराष्ट्राच्या आजूबाजूला महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली, महाराष्ट्र लॅटिट्यूड वाईज, लॉन्जिट्यूड म्हणजे अक्षरवृत्त, रेखावृत्त काय आहे, महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तार कसा आहे, पूर्व पश्चिम कसा आहे. ठीक आहे, महाराष्ट्र राज्य कुणाकुणावर बाउंड्री शेअर करतं, म्हणजे कुठल्या कुठल्या राज्यांना महाराष्ट्रातले जिल्हे लागतात हे. ठीक आहे, त्याच्याच बरोबर काय बघितलं आपण, महाराष्ट्रातले प्रशासकीय विभाग बघितले, त्याच्याचबरोबर आपण बघितलं महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग बघितले, त्याच्याचबरोबर आपण बघितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका किती आहेत, नगर परिषद किती आहेत आणि ग्रामपंचायत किती आहे. त्याच्यानंतर आपण जिल्हा परिषद बघितले, पंचायत समिती, असं संपूर्ण एक महाराष्ट्राचा ओव्हरलुक आपण बघितलेला आहे. हे फॅक्च्युअल बेस असल्यामुळे ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त कंटेंट आहे. परत एकदा सांगतो, भारताचा आणि महाराष्ट्राचा जेव्हा तुम्ही कंपॅरिझन कराल ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, किती टक्क्यापैकी किती महाराष्ट्र आहे. ठीक आहे, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. थँक्यू व्हेरी मच.